शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा जी.आर. महायुती सरकारनं रद्द केला। यामुळे 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा होणार आहे। पण सरकारनं आपला निर्णय मागे घेतलेला असतानाच मुंबईत आता मराठी अमराठी वादाला तोंड फुटलंय। काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका अमराठी व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। यानंतर मुंबईतल्या अमराठी व्यापारी संघटनांनीही यावरून संताप व्यक्त करत गुरुवारी जाहीर निषेध केला। व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदरमध्ये दिवसभर दुकानं बंद ठेवली होती। तसंच निषेध मोर्चाही काढण्यात आला। प्रशासनानं व्यापाऱ्यांना सुरक्षा दिली पाहिजे, असली दादागिरी सहन केली जाणार नाही, दोषींवर कारवाई करा असं म्हणत अमराठी व्यापारी संघटनांनी मोर्चा काढला। तर हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून तो भाजप पुरस्कृत असल्याचे आरोप मनसेकडून करण्यात आलेत। तसंच व्यापारी आहात तर व्यापार करा, बाप बनण्याचा प्रयत्न करू नका असा इशाराही मनसेकडून देण्यात आलाय। त्यामुळे आता मुंबईत मराठी अमराठी वाद चिघळल्याचं दिसून येतंय। तसंच यावरून राजकारणही चांगलंच रंगलंय। हे सगळं प्रकरण नक्की आहे काय, अमराठी व्यापारी संघटनांचं म्हणणं काय, यावरून होणारे आरोप कोणते, सगळी माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात। मुंबई उपनगरातल्या मीरा रोड इथं शांती पार्क परिसरात जोधपूर स्वीट्स अँड नमकीन नावाचं मिठाईचं दुकान आहे। या दुकानाचे 48 वर्षीय मारवाडी समाजातले मालक बाबूलाल खिमजी चौधरी हे रविवार 29 जूनला आपल्या दुकानात होते। तेव्हा रात्री 10:30च्या सुमारास मनसेचे काही कार्यकर्ते त्यांच्या दुकानावर पाण्याची बाटली घेण्यासाठी आले होते। तेव्हा बाबूलाल यांनी त्यांच्याशी हिंदीत संभाषण केलं। तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मराठीत बोलायला सांगितलं। त्यावेळी मराठीत का बोलायचं असं बाबूलाल यांनी त्यांना विचारलं। तेव्हा मनसेचे कार्यकर्ते चांगलेच खवळले। त्यांनी बाबूलाल यांना जाब विचारायला सुरुवात केली। तू कुठे राहतोस? महाराष्ट्रात ना? मग इथं कुठली भाषा बोलतात असं त्यांनी बाबूलाल यांना विचारलं। तेव्हा इथं सगळ्याच भाषा बोलल्या जातात असं उत्तर बाबूलाल यांनी दिलं। यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी बाबूलाल यांच्या कानशिलात लगावल्या। यावेळी त्यांच्याकडून शिवीगाळही करण्यात आली। या सगळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि यावरून मोठा वाद सुरू झाला। यानंतर बाबूलाल चौधरी यांनी मीरा भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये या मारहाणी विरोधात तक्रार दाखल केली। यानंतर पोलिसांकडून मनसेच्या 7 कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या मारहाण प्रकरणात करण कानगिरे, प्रमोद निलेकर आणि अक्षय दळवी हे 3 जण मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे। पण अजूनपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही। यानंतर बाबूलाल चौधरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। हा सगळा त्यांचा कट होता, ते प्लॅन करून आले होते। या प्रकरणाचा आपल्याला मानसिक धक्का बसल्याचं बाबूलाल यांनी सांगितलं। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांकडून मनसे कार्यकर्त्यांच्या दादागिरी विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला। मीरा भाईंदरमधल्या स्थानिक अमराठी व्यापारी संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत आपली दुकानं बंद ठेवली होती। यामध्ये मारवाडी आणि गुजराती संघटनांचे लोक आणि महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या। व्यापाऱ्यांची गॅरंटी कोण घेणार? ही मनमानी आणि दादागिरी सहन केली जाणार नाही। गुन्हे नोंदवून घेतले गेले पण अटक का झाली नाही असं म्हणत अमराठी व्यापाऱ्यांनी घटनेचा निषेध केला। गुरुवारी सकाळी 11 वाजता आई माता भवन परिसरात व्यापाऱ्यांची सभा झाली आणि त्यानंतर आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मीरा रोडच्या 7-11 शाळेपासून काशीमिरा इथल्या पोलीस उपायुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। आज जर हे थांबलं नाही तर पुढे कोणासोबतही 100% घडू शकतं। देशात प्रत्येक भारतीयाला संविधानानं सगळ्या भाषा बोलण्याचा अधिकार दिलाय। मुंबई ही आमची कर्मभूमी आहे। इथं आम्ही वर्षानुवर्ष राहतोय, व्यवसाय करतोय। पण आता ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही। आमचा भाषेला विरोध नाही, पण हिंसाचार आणि मारहाणीला मात्र तीव्र विरोध आहे असं मत यावेळी व्यापाऱ्यांकडून मांडण्यात आलं। तसंच मोर्चात घोषणाबाजीही करण्यात आली। तर पोलीस उपायुक्तांना दोषींवर कारवाई करण्यासाठी निवेदनही देण्यात आलं। यावर मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता राजस्थानी समाजाच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारण्यात आलंय। आत्तापर्यंत झालेल्या कारवाईबद्दल त्यांना अवगत करण्यात आल्याचं उपायुक्तांनी सांगितलं। पण अमराठी व्यापाऱ्यांच्या या मोर्चानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यांनी हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचे आरोप केले। मीरा रोड परिसरात जिथे बंद पाळण्यात आला होता तो एक लहानसा परिसर आहे। तेथील 25 ते 50 व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला होता। खरं तर आजचं आंदोलन होतं ते व्यापाऱ्यांचे नाही तर भाजपच्या लोकांचं होतं।
भाजपमधील येथील नेते, पदाधिकारी, वकील आणि नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातील काही लोक आहेत, त्यांनी हे आंदोलन केलं. हे भाजपनं मराठी माणसाविरोधात केलेलं आंदोलन आहे, असा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला. भाजप नेत्यांनी दुकानदाराला मारहाण करतानाचा फक्त 40 सेकंदांचा व्हिडिओच व्हायरल केला. व्हिडिओतील तेवढाच भाग कट करून व्हायरल करण्यात आला. त्याच्या मागे पुढे बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या दुकानदाराला मारहाण केली त्याच्याच दुकानातून पेढे विकत घेतले होते. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आजूबाजूच्या लोकांना पेढे वाटत होते. ते पाहून या दुकानदारांना विचारलं की कसलं सेलिब्रेशन सुरू आहे. तेव्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की राज्य सरकारनं हिंदीचा GR रद्द केलाय, त्याच्यामुळं आम्ही आनंद साजरा करत आहोत. त्यावर या दुकानदारानं खोचकपणे म्हटलं, पण आमच्याकडे तर हिंदीत चालते. त्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की तुम्हाला म्हणजे तुम्ही राहताय कुठे? महाराष्ट्रात ना. मग या दुकानदाराला महाराष्ट्राची भाषा विचारण्यात आली. त्या दुकानदाराला याचं उत्तरही माहीत नव्हतं. आमचे महाराष्ट्र सैनिक त्याला नम्रपणे विचारत होते, त्याच्याशी बोलत होते, पण महाराष्ट्रात सगळ्या भाषा चालतात असं उद्धट उत्तर त्यानं दिलं. असं उत्तर ऐकल्यावर महाराष्ट्र सैनिक कसे शांत बसतील? आम्ही आमच्या भाषेसाठी कडवट आहोत. आमच्याशी 4 शब्द मराठीत प्रेमाने बोलावेत, एवढीच आमची अपेक्षा आहे. व्यापाऱ्याची उत्तरं आणि उर्मटपणा बघून महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी त्यांना हवी ती कायदेशीर पावलं उचलावीत, आमचं काहीही म्हणणं नाही, असंही जाधव यांनी स्पष्ट केलंय. तसंच मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आरोप केलेत. भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार नरेंद्र मेहता करतायत. तुम्हाला मराठी माणसांची मतं मिळाली नव्हती का? मग तुम्ही भडकाऊ पोस्ट कशाला करताय, असा सवाल मनसेकडून विचारण्यात आलाय. तर जाधव यांनी सांगितल्यानुसार काल दुकानदार माझ्याकडे आला होता. दुकानदारानं माफी मागितली होती आणि मोर्चा निघणार नव्हता. मात्र आजचा मोर्चा हा भाजपनं स्वतःच्या फायद्यासाठी केला होता. आज आम्ही मंदिरात भेटून वाद मिटवणार होतो, पण भाजपनं हा मोर्चा काढायला व्यापाऱ्यांना भाग पाडलं, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं. तसंच भाजपच्या या कृतीमुळे भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केल्याचंही मनसेनं जाहीर केलं. दरम्यान अविनाश जाधव यांनी केलेल्या आरोपांनंतर मारहाण झालेले व्यापारी बाबूलाल चौधरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली. मी त्यांना सांगितलं की मीरा भाईंदरचं आमचं व्यापारी मंडळानं आता यावरून संताप व्यक्त केलाय. मोर्चा निघणारच आहे. त्यानंतर त्यांनी मला एक प्रस्ताव दिला, तुम्ही मोर्चा काढा, आम्ही तिथं येतो, चॅनलवाल्यांसमोर आम्ही माफी मागतो, असं मनसेकडून मला सांगण्यात आल्याचं बाबूलाल चौधरी यांनी सांगितलंय. यावरून मनसेचे संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना, बेपारी आहात, बेपार करा, बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल, असा इशारा दिलाय. या सगळ्या प्रकारामुळे आता मराठी अमराठी वाद पेटल्याची चर्चा होते. दरम्यान याबाबत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, पण महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे. आम्ही मराठी बोलणारच नाही, हा ॲटिट्यूड चालणार नाही. मराठी येत नसेल तर नम्रपणेही सांगता येतं. कायदा कोणीही हातात घ्यायची गरज नाही, असं कदम यांनी म्हटलं. तर भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्रात मराठीच बोलली गेली पाहिजे, पण अमराठी व्यक्ती आणि भाषेला अपमानित करणं, त्यांना मारहाण करणं हे आम्हाला मान्य नाही, असं शेलारांनी स्पष्ट केलंय. एकूणच अमराठी व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, यावरून रंगलेलं राजकारण आणि व्यापाऱ्यांनी घेतलेली ठोस भूमिका, यामुळं मराठी अमराठी वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.